एकेकाळी एका शेतकरी कुटुंबाच्या शेतात एक भुकेलेला लांडगा कोकरूंपैकी एक कोकरू पकडायचा प्रयत्न करत होता. इकडे ये लवकर ये, चिक चिक चिक. इथे ये लहान मुला, इथे ये. हा हा. लवकर ये लवकर ये लवकर ये. पण तो जवळ येत असताना मेंढपाळाच्या नजरेस लांडगा दिसला आणि त्याने त्याचा कुत्रा सुलतानला सावध केलं. सुलतान, तू कसली वाट बघतोयस? जाऊन कोकरू वाचव. पण सुलतान इतका म्हातारा कुत्रा होता की मेंढपाळ त्याच्यापेक्षा वेगवान होता आणि सुलतान येथे पोहोचण्यापूर्वी मेंढपाळाने कोकरूला लांडग्यांपासून वाचवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी जोडपं सुलतान किती वर्षांचा आहे याबद्दल बोलत असताना लांडगा, ज्याची नजर अजूनही कोकरांवर होती, त्यांचं ऐकायला सुरुवात केली. आता हे चालून घेऊ शकत नाही आपण. सुलतानला पूर्ण घराचं रक्षण केलं पाहिजे, पण तो तर कोकरूला सुद्धा वाचवू शकत नाहीये. हो, तुझं बरोबर आहे, पण सुलतानला आता हे घर सोडावं लागेल. त्याच्यामुळे आपण जर कोकरू गमावलं तर आपला रोजगार गमावला जाईल. ते जे बोलले ते ऐकून म्हातारा सुलतान खूप अस्वस्थ झाला. या सगळ्याच्या साक्षीने लांडग्याला एक चांगली कल्पना सुचली. ए तू म्हाताऱ्या कुत्र्या, शांत हो. मी ते कोकरूंसाठी नाही आलो, यावेळी मी तुझ्यासाठी आलो आहे. काय? आता तुला मला खायचंय काय? माझे दिवस तसेही वाईट चाललेत. नाही, तुझे मालक तुला घरातून हाकलणार आहेत, पण माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे ज्यामुळे तू त्याच्या नजरेत हिरो बनशील. लांडग्याच्या ऑफरबद्दल असहाय्य सुलतान उत्सुक होता. उद्या जेव्हा तू कोकरू चाराला बाहेर आणशील तेव्हा त्यांना तू एकटं सोडून लांब जा. मग त्यातलं एक कोकरू मी अपहरण करून घेऊन जाईन आणि त्यानंतर मग काय? अजिबात नाही. अरे थांब थांब थांब, ऐकून तर घे. मी त्यांना पळून नेण्याचं फक्त नाटक करेन. त्यानंतर तुझ्याकडे गपचूप त्यांना आणून देईन आणि त्यानंतर तू त्यांना तुझ्या मालकाला दाखवून हिरो बनवू शकतोस. काय विचार आहे? मी तुझ्यावर विश्वास कसा ठेव? त्या बदल्यात तू मला कोंबड्या आणून देऊ शकतोस माझं पोट भरण्यासाठी. सुलतानने लांडग्याची ऑफर स्वीकारली. सकाळी शेतकरी कुटुंब नेहमीप्रमाणे कोकरांना चरायला घेऊन गेले आणि थोड्या वेळाने सुलतानही निघून गेला. तू सुलतानला कुठे पाहिलंस का? नाही, तो कुठेतरी आजूबाजूलाच असायला हवा. मी आता या म्हाताऱ्या कुत्र्याला वैतागलोय. फार दूर नाही. म्हाताऱ्या सुलतानाने एक कोकरू दूरच्या कोपऱ्यात लपवलं. कळपापासून दूर असल्याने कोकरू घाबरलं आणि घाबरून आजूबाजूला पाहू लागलं. शेवटी धूर्त लांडगा अचानक झुडपाच्या मागे दिसला, जिथे तो लपला होता. इकडे ये लहान कोकरू, इकडे ये. तू आता माझी आहेस, मी आता तुला खाणार आहे. लांडगा कोकराजवळ गेला, पण तिथे काहीतरी असं होतं जे त्याला दिसलं नाही. चालता चालता खणून ठेवलेल्या खड्ड्यात तो पडला. अरे रे, हे काय चाललंय? मला इथून बाहेर काढा, लवकर बाहेर काढा, लवकर. म्हातारा सुलतान खड्ड्याच्या जवळ आला आणि त्याने घाबरलेल्या लांडग्याकडे पाहिलं. तुला काय वाटलं? या म्हाताऱ्या कुत्र्याकडे डोकं नसेल का? आणि तुला वाटलं मी लांडग्यावर विश्वास ठेवेन? मी नेहमी माझ्या मालकाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी तुझ्यासाठी कोकरू किंवा कोंबडीचा बळी अजिबात देणार नाही. सुलतानाने जोरात भुंकून मालकांना बोलवलं. अरे वा सुलतान, खूप चांगलं काम केलंस. मस्त. या लांडग्याला पकडून तू आमच्या सर्व कोकरांना वाचवलं आहे सुलतान. तू आज कमालच केलीस. सुलतान, तू हे कसं केलंस? चांगला मुलगा, म्हातारा कुत्रा. होय, सुलतान खूप म्हातारा होता,
पण त्याने लांडग्याला मागे टाकलं. आदल्या रात्री लांडग्यांसाठी सापळा लावण्यासाठी त्याने एक खोल खड्डा खोदला होता आणि तो पानाने झाकून टाकला होता. तेव्हापासूनच सुलतानच्या कुटुंबाने त्याची कदर केली. हँक नावाचे दुसरे पिल्लू देखील दत्तक घेतले. म्हणून सुलतानने त्याला म्हाताऱ्या कुत्र्याला माहीत असलेल्या सर्व ज्ञानी मार्गांनी प्रशिक्षण दिलं आणि त्याला सुलतानप्रमाणेच त्यांच्या कुटुंबाचा संरक्षक आणि निष्ठावान कुत्रा बनण्यास शिकवलं. काहीही झालं तरी नेहमी आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहा. एके काळची गोष्ट आहे. खूप दूरवर दोन पक्के मित्र होते जे आजूबाजूच्या शहरात राहत होते. त्यांचे नाव होते के आणि ग्रेडा. के आणि ग्रेडाने आपल्या अंगणात त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून गुलाबाचे झाड लावले होते. हे गुलाबही त्यांच्या सोबतच मोठे होतील. थंडीचे दिवस होते आणि सगळीकडे बर्फच बर्फ पडत होता. आणि त्याच सोबत आता वेळ आली होती ग्रेडाच्या आजीकडून मजेदार गोष्टी ऐकण्याची. ही थंडी आणि हा बर्फ येतो तरी कुठून? खूप दूरवरून, आजीने उत्तर दिलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक देश होता, बर्फच बर्फ सगळीकडे. त्यांची राणी तिच्या बर्फाच्या महालात एकटीच राहत होती, जो तिने स्वतःच बनवला होता. ही स्नो क्वीन खूप सुंदर होती आणि स्वच्छही, अगदी बर्फासारखी. पण स्नो क्वीन मनाने दुष्ट होती आणि तिने त्या बर्फाच्या महालात अनेक गुपितं लपवून ठेवली होती. तिचा बर्फाचा आरसा देखील एक जादूचा आरसा होता. यामध्ये ती जगात कुठे काय चालले आहे सगळं पाहू शकत होती. तेव्हाच ग्रेडाला असं वाटलं की स्नो क्वीन खिडकीमधून त्यांना पाहते. के आजी, ती पहा, स्नो क्वीन खिडकीमध्ये. अगं, एखादं थंडीमुळे कुडकुडणारं मांजर असेल. आजी, ती स्नो क्वीन इथे येऊ शकते का? येऊ दे, मी तिला पटकन चिमणीमध्ये टाकून देईन. वितळून पाणी होऊन जाईल त्या वॉटर क्वीनचं. आपल्या बर्फाच्या आरशात स्नो क्वीनने पाहिलं की के काय बोलत होता. तर तू मला चिमणीमध्ये टाकणार आणि वॉटर क्वीन बनवणार काय? माझ्या बर्फाच्या कणांनो, जा आणि माझ्या शक्तीने या मुलाला शोधा. त्याचे हृदय आणि डोळे मला हवेत. त्याच्या नजरेत वाईटपणा भरा आणि त्याच्या हृदयातून प्रेम हद्दपार करा. हळूहळू एक बर्फाचं वादळ ग्रेडाच्या घराजवळ जोर धरू लागलं. बर्फाचे कण त्याच्याकडे सरकत होते. बाहेर काय होतंय हे पाहायला केने खिडकी उघडली. तेव्हाच ग्रेडा ओरडली, के. पण उशीर झाला होता. हा, माझे डोळे, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. आई ग, इकडे सुद्धा लागलं. आणि तेव्हाच बर्फाच्या कणांनी स्नो क्वीनचं काम करून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यांना आणि हृदयाला जखम झाली होती आणि के बदलला होता. ग्रेडाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो तिच्यावरच खेकसला. काही नाही झालं, मी बरा आहे, मला त्रास देऊ नकोस. केने ग्रेडाशी उद्धटपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेडाला काही कळत नव्हतं की तो असा का वागू लागलाय. के सकाळी सुद्धा उद्धटपणेच वागला.
जेव्हा तो त्याचे स्लेट काढत होता, ग्रेडाने विचारलं की कुठे जातोयस. तो तिच्यावर पुन्हा भडकला आणि आपल्या स्लेटवर बसून निघून गेला. ग्रेडा त्याच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. अचानक त्याच्या समोर स्नो क्वीन आली आणि के तिच्या मागे जाऊ लागला. ग्रेडा काहीच करू शकली नाही, कारण ते अदृश्य झाले. स्नो क्वीन त्याला तिच्या बर्फाच्या महालात घेऊन जात होती. ग्रेडा खिडकीत बसून त्याची वाट पाहायची. दिवस महिने उलटले आणि थंडीचे दिवसही गेले, पण के आला नाही. स्वतःच काही करावं या इच्छेने ग्रेडा बाहेर पडली, आपल्या मित्राला शोधायला, सोबत फक्त आजीने दिलेला आरसा घेऊन. बहादूर ग्रेडा रस्त्यात प्रत्येकाला विचारत होती की कोणी केला पाहिलं आहे का. फिरत फिरत ती नदीजवळ पोहोचली. जवळपास तिला कोणीच दिसलं नाही जे तिला के बद्दल सांगू शकेल. तिने नदीलाही विचारलं, पण काही उत्तर आलं नाही. इतक्यात एक डोम कावळा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, नदीकडे आहे उत्तर तुझ्या प्रश्नाचा, पण आधी तिला गिफ्ट द्यावं लागेल. ग्रेडाने तिचा आवडता नेकलेस काढून नदीला देऊन टाकला. तेव्हाच एक जादू झाली आणि एक बोट प्रकट झाली. ग्रेडाला वाटलं की नदीला तिची भेट पसंत पडलीये आणि ही परत फेड आहे. ती चढल्याबरोबर बोट चालू झाली. बोट किनाऱ्यावर जाऊन थांबली. तिथे एक गुप्त बाग होती, ज्यात फुलंच फुलं होती रंगीबिरंगी. इतकी सुंदर बाग तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीतरी गडबड होती. या फुलांना सुगंध नव्हता. ग्रेडाच्या दुसऱ्या बाजूने एक बाई तिच्याकडे येत होती. ही बागेची मालकीण होती. कशी आहेस बाळा? हसत तिने विचारलं. आणि अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बागेतील फुलांना पुन्हा सुगंध येतोय. मला क्षमा करा, मी तुमच्या परवानगीशिवाय इथे आले. काही हरकत नाही बाळा, बरं झालं तू आलीस. कित्येक वर्ष झाले कुणीच आलं नाही माझ्या बागेत. तू एकटीच इथे काय करतेस? ग्रेडा बागेच्या मालकिणीला म्हणाली की ती तिच्या मित्राला केला शोधते. पण मालकीण म्हणाली की ग्रेडाच्या आधी कित्येक वर्ष तिने दुसरा माणूसच पाहिला नाही. अच्छा, असं असेल तर मला बोटीवर जायला हवं. केला लवकरात लवकर शोधायला हवं. बागेच्या मालकिणीला असं वाटत नव्हतं की ग्रेडाने जावं, म्हणून ती खोटं बोलली. काय नाव म्हणालीस? कदाचित पाहिलं असावं कुठेतरी. ग्रेडाने तिला सगळं सांगितलं आणि जेव्हा बागेच्या मालकिणीने स्नो क्वीनचं नाव ऐकलं, ती भडकली. स्नो क्वीन? तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तिच्यामुळे माझ्या फुलांचा सुगंध नाहीसा झाला होता. मग अचानक तिला इच्छा झाली ग्रेडाची वेणी घालायची. ग्रेडाला काही कळेना की का, पण त्यांनी हट्टच केला. ग्रेडाला हे माहित नव्हतं की तो जादूचा कंगवा होता. या कंगव्यामुळे ग्रेडा सगळं काही विसरली. फक्त आनंद आठवत होता. बागेची मालकीण वाईट नव्हती. तिने असं चांगल्या हेतूने केलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली, ग्रेडाला काहीच आठवत नव्हतं. ती इथे कशी आली, का आली, काहीच नाही. मग तिला 2 गुलाब दिसले बागेच्या मालकिणीच्या टोपीवर आणि काहीतरी आठवू लागलं. प्रेमापुढे कशाची जादू चालेल?
तिला माहित नव्हतं की ती किती वेळ तिथे झोपली होती, पण तिच्या आवडत्या आठवणी परत आल्या होत्या. ती परत नदीजवळ गेली. बोट तर तेथेच होती, पण कुठे जायचं हे माहित नव्हतं. तेव्हाच एक कावळा तिच्याकडे आला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि ग्रेडा त्याच्या मागे मागे चालू लागली. ते पोहोचले बर्फाच्या समुद्रात. तेथेच एका बोटीवर कावळा जाऊन बसला. ग्रेडा हळूच त्या बोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे या बोटीने पोहोचणार का मी क्वीनच्या महालात? अचानक काही पायरेट्स तेथे आले आणि त्यांच्यापैकी एक पायरेट मुलगी ग्रेडाशी बोलली, तू तिथेच जाशील जिथे आम्ही जाणार, आणि आम्ही कुठेच जात नाही आहोत. त्याच वेळी स्नो क्वीन प्रयत्न करत होती की केने त्याचा भूतकाळ विसरावा. बरंच काही तो विसरला होता, पण ग्रेडा काही त्याच्या मनातून जात नव्हती. लवकरच तुझं हृदयही थंड करून टाकेल, मग काहीच लक्षात राहणार नाही. पायरेटला जेव्हा ग्रेडाकडून ग्रेडा आणि केची कहाणी कळली, ती म्हणाली की त्याला विसरून जा, कारण त्याचं बाहेर येणं अशक्य आहे. माझा खास मित्र आहे के, मी शोधूनच काढेन. पायरेट मुलीला हा हट्ट विचित्रच वाटत होता. खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्यासोबतच राहावं, तिची मैत्रीण बनून. पण ग्रेडा खूप हट्टी होती. त्याला तर मला वाचवायचंच आहे. तिला कुणीच मैत्रीण नाही, त्यामुळे पायरेट मुलीला ग्रेडाचा हा हट्ट खूप आवडला आणि ती तिच्यासोबत जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी ती तिच्यासाठी एक रेनडियर घेऊन आली. ही संपूर्ण स्नो राज्यातील गतिशील रेनडियर होती आणि ती ग्रेडाला रस्ता दाखवणार होती. वचन दे की तू त्या स्नो क्वीनला पकडशील आणि माझ्या बोटीलाही वाचवशील. वचन देते, मी परत नक्की येईन. रेनडियरवर बसून ग्रेडा जात होती. तिला आधी जाणून घ्यायचं होतं की स्नो क्वीनला हरवायचं कसं, आणि रेनडियर सुद्धा सांगणार होती. खूप चालल्यावर ते उत्तर टोकाला पोहोचले. तेथे त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. म्हणजे तू तो आरसा घेऊन आलीसच, हो ना? ग्रेडाला काहीच समजलं नाही आणि त्यांना आरशाबद्दल कसं माहीत, पण तिला हे माहीत होतं की ती योग्य जागी आली आहे. तिने त्यांना तो आरसा दाखवला. म्हणजे मी स्नो क्वीनला यानेच हरवणार. हा तर जादूचा आरसा आहे. यामध्ये सत्य दिसतं, फक्त सत्य. मग ते सत्य भले कुठेही लपलेलं का असेना, हा ते दाखवतो. प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नसतं. त्यामुळे खरी शक्ती तर तुम्हा सर्वांच्यात आहेच, प्रेमाची शक्ती. त्यांच्यामुळे गेरेडाला माहीत झालं की स्नो क्वीन कोण होती. जर त्याने खरं दाखवलं तर ती तिला हरवू देखील शकते, कारण आधी स्नो क्वीन सुद्धा एक चांगली मुलगी होती, प्रेमाने ओतप्रोत भरलेली. जेथेही ती हात लावायची फुले फुलायची आणि तिच्या हास्यात सूर्याची चमक होती. ती एक खूप आनंदी मुलगी होती. तिचं नाव होतं लायला. पण सगळ्यांना वाटायचं की ती जादूगरीण आहे, म्हणून तिच्यासोबत कुणीच खेळत किंवा बोलत नसे. एकटेपणाने तिचा आनंद हिरावून घेतला. तिला तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा द्वेष वाटू लागला आणि एक दिवस तिने एक इच्छा व्यक्त केली. जो मला त्रास देईल त्याचा बर्फ बनेल. आणि मग तिने एक बर्फाचा महाल बनवला. सगळ्यांपासून दूर, एकटा, आनंदापासूनही दूर. ग्रेडा बर्फाच्या महालात पोहोचली आणि तेथे तिला दिसला के, बर्फाची मूर्ती बनवत असलेला.
तू सापडलास शेवटी के. तू मला विसरलास. मी ग्रेडा. केने ग्रेडाकडे पाहिलं पण ओळखलं नाही. इथे असलेल्या प्रत्येक वस्तूप्रमाणे त्याचं हृदय देखील बर्फाचं बनलंय. ग्रेडाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सोड याला, आता हा माझा आहे. मी तुला सुद्धा बर्फाचं बनवून टाकेन. नाही करणार तू असं काही. के, आय लव्ह यू. त्याला आठवलं. ग्रेडा, हो मला आठवलं. रागाने स्नोक्विनने तिची जादूची छडी फिरवली जोरात आणि त्यातून निघाला एक भयंकर बर्फाचा खंजीर. तेव्हाच ग्रेडाने तिचा आरसा काढला आणि तो खंजीर त्यावर आपटून अदृश्य झाला. स्नोक्विनने ग्रेडाच्या आरशात पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं, कारण त्यात तिला दिसला लायलाचा चेहरा. अचानक स्नोक्विन तिच्या गोड रूपात बदलली. ती लायला बनली. धन्यवाद. मला माहितीये की मी कोण आहे. मी पुन्हा स्वतंत्र झाले. बाय बाय. के आणि ग्रेडा एकमेकांकडे पाहून हसले. आता ते नेहमी सोबत राहणार होते, एकत्र मोठे होणार, त्या दोन गुलाबांसारखे जे त्यांच्या अंगणात आहेत.